शहादा पोलिसांची अवैध विदेशी मद्य वाहतुकीवर धडक कारवाई। वाहनासह 60,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। अवैध विदेशी मद्य वाहतुकीवर शहादा पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 60,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईत मद्यसाठ्यासह आयशर कंटेनरही ताब्यात घेण्यात आला असून 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शहादा दोंडाईचा मार्गावर नाकाबंदी करण्यात आली होती। यावेळी संशयित आयशर कंटेनर RJ 27GE 9527 पोलिसांना न थांबता भरधाव वेगाने प्रकाशा रोडकडे निघून गेला। पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून MSEB सबस्टेशन परिसरात वाहन अडवले। चालक व क्लीनरकडे चौकशी केली असता समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने कंटेनर पोलीस ठाण्यात आणण्यात आला। चालक याने कंटेनरमध्ये विदेशी मद्य असल्याची कबुली दिल्यानंतर पंचासमक्ष सील उघडून तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान विविध कंपनीच्या विदेशी मद्याचे एकूण 535 खोके आढळून आले। या मद्यसाठ्याची किंमत 30,12,000 रुपये असून 30 लाख रुपये किमतीचा कंटेनर जप्त करण्यात आला। एकूण मुद्देमालाची किंमत 60,12,000 रुपये आहे। याबाबत शहादा पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम सह मोटर वाहन कायदा कलम सह गुन्हा नोंदविण्यात आलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे, पोलीस हवालदार दीपक चौधरी, भगवान सावळे, कपिल मंदिल यांनी केली। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे करीत आहेत। नमस्ते महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी NS जाधव, विसरवाडी। बाजू सत्याची, आवाज जनतेचा। अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी पाहत रहा नमस्ते महाराष्ट्र।